एकीकडे भाजपची यादी समोर आलेली असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना तसंच मवियाच्या सर्व पक्षांचं घोडं अजूनही उमेदवारीबाबत अडलेलंच आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून एका जागी बच्चू कडूंना उमेदवारी मिळेल अशी माहिती आहे। तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर 70 ते 75 जण इच्छुक आहेत, त्यामुळे भाऊगर्दीतनं एक उमेदवार निवडायचा आहे हे आव्हान आहे। त्याचसोबत महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर उद्धव ठाकरेंनी जावं असा आग्रह काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाचा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात यावर सगळं काही अवलंबून आहे। हा सर्व राजकीय पेच नेमका संपणार कधी हेही पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 70 ते 75 जण इच्छुक आहेत, तर शिवसेनेने 2-3 उमेदवार दिले तरी विजय आमचाच आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे मंत्री उदय सामंत यांनी। पाहूया। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार। मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे। तुम्ही म्हणतात 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे। आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्वी एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील। तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंनी लढवावी अशी विनंती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। तर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरेंना डिवचताना निवडणूक बिनविरोध न करण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी सूचक वक्तव्य केलं। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली। आता उद्धवजी आज निर्णय घेतील। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे। शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते राजसभामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।